वजीराबाद इलाके में जीवन ज्योति क्रिटिकल केयर सेंटर का इनॉग्रेशन अमल में आया। नांदेड़ जिला एसपी दफ्तर के पीछे शुरू हुए इस सेंटर का इफ्तिताह अशोक चौहान के हाथों किया गया। जीवन ज्योति क्रिटिकल केयर सेंटर में सीनियर फिजिशियन डॉक्टर BR मालू, फिजिशियन और इंटेंसिविस्ट डॉक्टर मुकुंद पाटिल, फिजिशियन और इंटेंसिविस्ट डॉक्टर संदेश B मालू मरीजों का इलाज करेंगे। हॉस्पिटल में मेहमानाने खुसूसी के तौर पर एक्स MLA DP सावंत, MLA मोहन राव हम्बडे, MLC अमरनाथ राजूरकर, डॉक्टर वेंकटेश काब्दे के अलावा दीगर कई मेहमानान ने शिरकत की। जीवन ज्योति क्रिटिकल केअर सेंटरला आज या ठिकाणी डॉक्टर मालू आणि त्यांचे सर्व जे स्पेशालिटी ज्यांची आहे विविध याच्यामध्ये ते सर्वांना मी आज या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहे। आणि मला आनंद आहे की क्रिटिकल केअर सेंटरमध्ये खूप अतिदक्षता विभाग ज्याला ICU जे आहे 10 बेड्सची या ठिकाणी आज नव्याने सुरुवात होत आहे। आणि नांदेडमध्ये निश्चितच एक मेडिकल हब आज निर्माण झालेला आहे। नवीन तरुण पिढी आता मेडिकल क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे। त्यामुळे डॉक्टर मालू आणि त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर चंदापुरे आहेत, सर्वांची नावं मला लक्षात नाही पण डॉक्टर पाटील आहेत, चंदापुरे आहेत, मालू आहेत आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। जीवन ज्योति क्रिटिकल केअर सेंटरचा शुभारंभ अशोकराव चव्हाणांच्या हस्ते झाला आणि आमच्या या टीमचे सरांनी एक भरभरून कौतुक केले। हे 10 बेडचं ICU आहे ज्यामध्ये व्हेंटिलेटर्स सोबत डायलिसिस युनिटसुद्धा आपण सुरू केले। बेडसाईड USG, बेडसाईड एक्सरेचं प्रोव्हिजन केलेलं आहे। मी डॉक्टर मुकुंद पाटील, माझ्यासोबत डॉक्टर वैभव चंदापुरे आणि डॉक्टर संदेश मालू तिघांची आमची कोर टीम आहे। आमच्यासोबत सोबतीला आमचं बॅकअप BR मालू सरसुद्धा आहे। आणि आज सगळ्यांचं ज्यांनी आम्हाला शुभाशीर्वाद दिले त्यांचं खूप खूप धन्यवाद। साईडनं डॉक्टर परमिंद्र सर आहे, नेफ्रोलॉजी साईडनं डॉक्टर वेदपाड सर आहे, न्यूरोलॉजी साईडनं डॉक्टर अंडेलवार सर, ऑन्को डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर प्रीती कदम आणि गॅस्ट्रो साईडनं डॉक्टर पराग सर। या सगळ्यांचा आम्हाला बॅकअप आहे। कोरोटीन आम्ही 3 जण वर्किंग आहे। त्या हेल्थची स्पेशली प्रिव्हेंटिव्ह केअरवर दिलं पाहिजे। युजली बऱ्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे, त्याच्यावर आपण लक्ष देत नाही आणि इनिशियल काळात आपली बरोबर ट्रीटमेंट नाही झाल्यानंतर कॉम्प्लिकेशनला आपल्याला सामोरं जावं लागतं। असं होऊ नये म्हणून आपल्या स्वतःची काळजी घेत राहावी आणि रेग्युलर आपल्याची